शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी झालेल्या मतदानामध्ये दारूची बाटली आडवी करून महिला आणि तरुणांनी इतिहास घडवला। गावातील 2732 मतदारांपैकी 1457 मतदारांनी दारू विक्रीच्या विरोधात मतदान केले। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। गावातील अनेक पुरुषांनी मतदानाकडे पाठ फिरवत दारूबंदीला अप्रत्यक्ष विरोध केल्याने काही काळ महिला संतप्त झाल्या होत्या। मात्र बहुमताचा आकडा पार केल्यानंतर विशेष ग्रामसभेमध्ये हात वर करून मतदान घेत दारूबंदीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आलाय। त्यामुळे राहिलेल्या मतदारांनी मतदान करावे। हे आले या मंडळींचं मतदान झालेलं आहे, थांबलेले आहेत। ज्यांचं राहिलं त्यांनी मतदान करायलाच पाहिजे। पुढे हे सहकार आहे, सगळ्यांच्या लक्षात आहे। कोणी मतदान केलं कोणी नाही हे कळणार। तुम्ही सोसायटीला ज्यावेळेस मतदान येतात त्यावेळेस तरी पण आमच्या लक्षात राहील का तुम्ही मतदान करायला कोण आले कोण उभा राहणार तुम्ही काय करणार हे सगळ्या महिलांच्या लक्षात येणारच। आली तर काय करू नका। या दारू पिण्यामुळे कितीतरी हाल झाले। कोणाकोणाला अन्न खायला नाही, ज्याला जे दारू पिते त्याच्या ज्याला कपडे घालायला नाही, त्याला दप्तर नाही, कसे तरी शिवून ते शाळेत आई पाठवून देते। तिच्या काय हालत काय नाही हे समजायला पाहिजे। ही संधी आलेली काय दौडू नका। मत जर असते तर पैसे घेऊन मत विकत घेतात आपले, आणि आता फुकट आहे तर कोणी यायला काय नाही। मतदान घेऊन दारूबंदी करणारे चापडगाव तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे। तालुक्यातील चापडगाव येथे एक देशी दारूचे तर 2 विदेशी दारूची परवानाधारक दुकाने आहेत। गावामध्ये दारू विकली जात असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते। यामुळे गावामध्ये कायमस्वरूपी दारूबंदी व्हावी यासाठी अनेक वेळा ग्रामसभेने ठराव घेतले होते। मात्र एकाही ठरावावर कारवाई न झाल्यामुळे अखेर दारूबंदीसाठी गावातील तरुणांनी न्यायालयात धाव घेत दारूबंदी विरोधात मतदान घेण्याचे ठरवले। त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिलेत। त्याप्रमाणे गावामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी गायकवाड या होत्या। यावेळी उत्पादन शुल्कचे निरीक्षक संजय शिंदे, निवडणूक निरीक्षक प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी डॉक्टर सुरेश पाटेकर, उपसरपंच पंडित नेमाने, सत्यनारायण मुंदडा, शिवसेना तालुका प्रमुख भारत लोहकरे आदींसह महिला आणि पुरुष उपस्थित होते। दारूबंदी झाल्याचे जाहीर होताच गावामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली। दारूबंदी यशस्वीतेसाठी दारूबंदी समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल घोलप, कृष्णा नेमाने, सोमनाथ पातकळ, अशोक ढाकणे, विकास तट्टू, जालिंदर मोरे, प्रदीप पातकळ, संदीप मोटकर आदींनी विशेष परिश्रम घेतले। सी 24 ताससाठी संदीप देहाड्राय, शेवगाव।